नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपली गणपती गेली आणि आमची पूर्ण वाडी खाली झाली आहे. कसं तरीच वाटतं आहे आम्हाला म्हणायला, वाडी खाली झाली आहे पूर्ण. आणि आज असा ब्लॉग करण्याचं मन नव्हतं, पण आता काय करणार, ब्लॉग करायला लागणार म्हणून जरा आलो आहे रुबेसोबत राऊंड मारायला. बघू शकता, तर हे बघू शकता स्वरूप काका उर्फ शेट्टे. बघा काय काय असे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर कसं वाटतं, कसं वाटतं आपली गाववाडी शांत झाली पूर्ण. हा पण थोड्या दिवसांनी जाईल तर अगदी सगळं शांत होईल. बरेच दिवस आम्ही करत होतो ब्लॉग. पहा, रघु वगैरे म्हशी आलेल्या आहेत. बरेच दिवस आमचे व्हिडिओ आले होते, बरेच दिवस मजा केलेली. पण आता आम्ही जरा शांत बसलेलो आहे, कारण गेले ते दिवस राहिलेले आठवणी. तर आज आम्ही जाणार होतो मासे पकडायला, पण मासे नाही भेटणार नाहीत ते समजल्यावर आम्ही उदास गेली. आणि मित्रांनो, समोरून म्हशी येत आहेत. त्या म्हैशी ज्यांनी केलेला घोर पराक्रम बघू शकता तुम्ही. हॅलो, हे व्हॉट्सअप क्या बोलले रे? हा, वाजले 5:45. बघा, एक म्हशी पाठी आहे बघा. हे आता आपोआप बघू शकता. ही गौरेडी आमची देशी आणि ही नदी आमची. बघ, नदी बघ. चल पुढे चल एकदम पांगलोडीपर्यंत येताना मी चालू ना. बघू शकता येताना तुला स्लोप आहे पूर्ण. पूर्ण वातावरणाचं शांत शांत वाटतंय आणि आम्हाला कंटाळा. हॅलो गाईस, कसं आहेत तुम्ही? तर मित्रांनो, बरेच दिवसांत सायकलचा राऊंड मारायला आलेलो आहे. जरा लॉंग ड्राईव्ह म्हणतो तर जरा लांब आलेलो जातोय. तर आज आपल्यासोबत आहे रुपेश खामकर. बघू शकता, आता त्यांच्याकडे हातात कॅमेरा सरकवलेला आहे. तर सो आता बघूया कुठेतरी जातोय फिरायला. त्यानंतर आम्ही मॅगीचा बेत केलेला आहे, तो मॅगी पार्टी करायची आहे. मॅगी पार्टी करूया. तात्पुरतं जरा बाहेर जाऊन म्हटलं येऊया म्हणून जरा बाहेर जातोय. वातावरण बघू शकता तुम्ही बाहेरचं. दाखव. तर निघालेलो आहे आम्ही मस्त की सायकलच्या राऊंड मारायला. हा, होय होय. ह्यातच फोन घ्याव्या. मित्रांनो, चाललेलं मस्त की सायकलचा राऊंड मारायला. वातावरण पण मस्तच आहे. आणि तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी सायकल चालवतोय. बघू शकता, पाठी बघू शकता रुपये आहे. आणि आपले उगे 7 दिवसांचे बाप्पा आपले विसर्जन झाले. आणि आज कसं तरीच वाटतंय. बस बसाच. तर आज कसं तरीच वाटतंय. पूर्ण वाडी शांत झाली. सगळीजण आपली मुंबईला गेली आणि आज जरा फिरायला येऊ म्हणतो. तर बघू शकता वातावरण. आणि आज जरा म्हटलं मॅगी खाऊया म्हणून जरा आज मॅगी पण करणार आहे. संध्याकाळी करू. आणि म्हटलं की जरा कंटाळा आलेला म्हणून राऊंड मारायला आलेलो आहे. तर बघू शकता इथं पण तुम्हाला आम्ही दाखवतो. त्यात पुढचा बाईक थांबवूया. तर मित्रांनो, इथं बरेच दिवस आम्ही कधी गेलेलो नाही असून. त्या छोटूसा पर्याय आहे. पाणी इथनं सगळं तिथं सप्लाय होतं. तर ह्या जागेवर गावात राहून कधी आलोच नाही. तर आज म्हटलं जरा येऊया ह्या जागेवर. जरा आलेलो आहे. पाणी काय एवढं जास्त नाही आहे, तरी पण आम्ही तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता ही जागा अशी. आम्ही तिकडनं आलेलो. ही जागा इथं अशी आहे. इथं पण पाण्याला फोर्स पण जास्त आहे. आम्ही दोघंच आलेलो आहे. पाण्याला फोर्स बघू शकता तुम्ही किती आहे. इथे एकदा मासे पडायला यायला पाहिजे, बघायला पाहिजे किती आम्ही भेटताय. तो फोर्स सगळा तिथून येतो बघा, तिथून पाणी येत आहे. तुम्ही बघू शकता वेब किती आले ते बघा. बरेच दिवसांत बघू शकता. आणि बरेच
जर आपण इथून पडलो आपण डायरेक्ट रत्नागिरी हारत नाही रे, डायरेक्ट ह्याच्याकडे तुम्हाला जायला भेटेल. तर पाणी बघू शकता. तर दुसरीकडे पण जातो मी जरा असंच फिरायला आलं म्हटलं की जरा तुम्हाला जागा बिगा दाखवूनच ठेवतो ना. कशा बरं जागा बिगा दाखवल्या कसं तुम्ही आलात मुंबईवरनं कुठनं आलात, तुम्हाला जरा फिरायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता अशा स्पॉटला. बघण्यासारखं आहे हे पण एक बघण्यासारखं. इथे तुम्ही जर आला संध्याकाळी तिथे बसून टाईमपास करू शकता. तर थोड्या आता जातो जरा पुढे जातो, ते राखू नको त्याच्या जरा पुढे जातो. शेरवाडीचा पूल तुम्हाला दाखवतो, तिथनं पण व्ह्यू दाखवतो आणि बोरसूर गावचा पण पूल दाखवतो. तर आता आम्ही सॉलीला तांबुलोटी आलेलो आहे, पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवू. तर हे आमची अशी BMW, त्याच्यानंच आम्ही जाऊ पुढे. सो ड्रायव्हर चेंज झालेत. सो चला. मित्रांनो आम्ही ते पुलाच्या इथे पोहोचलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो पुलाचं पाणी किती आलं आहे. अजून काहीतरी बोल. आम्ही ना इथे फिरायला कधी बनवू शकतो. तर आम्ही फायनली त्या स्पॉटवर पोचलेलो आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज नक्कीच येत असेल. आणि हा पूल बघू शकता तुम्ही, पूर्ण लोखंडी ब्रिज आहे. हा बघू शकता, त्याचा आवाज बघा कसा येतोय. आणि 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. पाणी बघू शकता एवढं आहे. 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा चौके वादळ या नावाचं वादळ आलेलं, तेव्हा एवढं पाणी भरलेलं की या पुलाच्या या लेवलला पाणी होतं. या लेवलला म्हणजे आता पण पाणी जसं आहे बघू शकता. पाण्याचा आवाज बघू शकता किती येतो. या अर्थात तुम्ही बघू शकता की पाणी किती आहे. आणि मस्तपैकी आलेलं जरा फिरायला, वातावरण पण मस्त असं वाटतं. संध्याकाळचे 6 वाजलेत, वातावरण पण बघू शकता तुम्ही. आणि आम्ही दोघं भाऊ आलो आहे, ऋग्वेद आणि मी. तुम्ही वातावरण बघू शकता, प्लस पाण्याचा आवाज बघा कसा येतोय. खूप मस्त मजा वाटते फिरायला. बरेच दिवसांनी आलेलो आहे इथे. आणि बघू शकता थोड्या वेळा संध्याकाळ पण होईल, बघू शकता वातावरण. तर आता घरी जाऊया, मॅगी पण करायचीच आहे. तो आता निघूया काय घरी. काय दगडाच्या मध्ये बघू शकता तिथं काहीतरी दिसतंय, चावे वाटतं कसे तरी. सो इथं मासे पकडायला पण येतात बरीच जणं, बरीच मासे पण त्यांना भेटतात. त्यांना घरी जाऊयाची अजून नाही, त्यांना घरी जाऊया. फिरलो आता आणि बघू आता घरी गेलो. मॅगीचा व्हिडिओ जो करायची म्हणतोय, पण बघू केलेली तर नक्कीच व्हिडिओ काढू. पाण्याचं मस्तपैकी संध्याकाळी जर फिरायचं म्हटलं की जरा बरं वाटतं. जर सायकल करायला घेतलं तर ती आमची बघू शकता सायकल, अर्थात आमची BMW तिथं अशी लावलेली आहे. आणि आता घरी जाऊ मस्तपैकी. मॅगी केलेली तर करू, नाहीतर नाही. आता घरी जातो. घरी गेलो अजून आपला पूल दाखवायचा आहे बोटूचा, तो पण दाखवूया आणि मग घरी जाऊ. सो आधी BMW काढा, आपली BMW. तर मित्रांनो फिरतोय असं तर आलेलो आहे बोटूत गावच्या ब्रिजवर. इथनं पण बघूया पाणी किती दिसतंय नदीला. सेमच दिसणार आहे, पण जरा फिरतोय म्हटलं तर जरा आपण ब्लॉगमध्ये बोललेलो ना की बोटूत गावची नदी दाखवू, पूल दाखवूया म्हणून जरा आलो आहे. बघू शकता आलेलो आहे फायनली. पाणी आमच्या सुंदर असं पाणी इथनं पण बघू शकता. तर मित्रांनो इथनं पण तुम्ही बघू शकता पाणी. जर माझी सायकल इथून टाकली तर किती भेटते. तिथंच तर बसणार सायकल, तिथंच तर बसणार सायकल. तर मित्रांनो फायनली पाणी बघू शकता. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हटली तर ती बोटूत गावातला ना अजिबात नाही आवडत, ती म्हणजे तुम्हाला दाखवतो.
बरेच दिवस झाले ती गोष्ट ही बघा. हा टॉवर दिसतोय, हा टॉवर फक्त बोरसुद गावात नावापुरता बांधलेला आहे. ह्याला दरवेळी नुसतं टॉवर असतो बंद, नेटवर्क तर काय भेटतच नाही. आणि जर वायफाय घ्यायचं झालं तर वायफायचं पण तसंच, थोडे दिवस रेंज थोडे दिवस रेंज नाही. म्हणून आपले ब्लॉग जरा लेट येतात. म्हणजे त्याचं तर म्हणणं नाही काय, पण नेटवर्कच भेटत नाही टॉवरचं. काहीतरी त्याचं उडलेलं असतं डेस्क, काहीतरी त्याचं असं झालेलं असतं. सो लवकर टॉवर सुरू होऊन दे, तर आम्हाला रेंज भेटून दे. मुंबईकर आले तर त्यांना नेटवर्क भेटत नाही, त्यांची ऑफिसची कामं रखडतात. तर जरा टॉवर बिवर जरा सुरू होऊन देत. तर ह्या साईडला सुकत असतं, जेव्हा एकदमच पडत बघा ह्या साईडला पाणी आहे. जेव्हा पाऊस एकदमच असतो ना तेव्हा पूर्ण इथं पण पाणी असतं. इथं बघू शकता, इथं पण पाणी असतं. तर आता स्वतः घरी जातो. हां काय तर सो ह्याला काहीतरी दिसलंय, मगाशी पण काहीतरी दिसलं, आता पण काहीतरी दिसलंय. काय दिसतंय? त्या म्हणतो इथे कॅटफिश आहे. इथे तुम्हाला कुठे दिसेल कॅटफिश सांगा मला. नाही रे, नाही तिथे कॅटफिश, काय नाही. अरे हाय बाबा. तुला लांबनं वाटले रे तसं. चल आता घरी चल, पाऊस येतोय. तसं मित्रांच्या घरी जातो आणि मॅगी बिगीत आता केलेलं जरा करूच, शक्यता कमीच आहे. तर मित्रांनो जरा एक गेम खेळूया, जरा कंटाळा आला. तरी प्लॅस्टिकची बॉटल भेटली, ती पण जर सोड्याचीच भेटली. ती जरा आताशी नदीत टाकून बघूया कुठपर्यंत जाते बघूया. तसं ट्राय करूया आपण. तुम्ही पण असं ट्राय केला असाल ना, होडी. आम्ही याला अशी होडी म्हणूया, आपण नाव येऊया. पाणी टाकलेली पडली आहे. अरे तर बघू शकता तिथल्या तिथंच आहे. तिकडे टाकलं असं तर गेलीस. सो मित्रांनो आता बघू, आता घरी जातो आणि इथं आपला ब्लॉग इथे एंड करतो. मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्लीज तुम्ही ब्लॉगला लाईक करा. हा ब्लॉग आवडला तर एक कमेंट करा. आपल्या इंस्टाग्रामला पण पेजला पण फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ कोकणासंबंधित आपण टाकतो. गणपतीचे 7 दिवसाचा चॅलेंज घेतलेलं, ते 7 व्हिडिओ टाकलेत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या भावाला फॉलो करून घ्या. आपण भेटू अशा एका नवीन एकदम अशा सुंदर व्हिडिओमध्ये कोकणासंबंधीच्या. सो आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. तोपर्यंत बाय.